नमस्कार. एका विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत मोदी सरकारमधील सगळ्यात कार्यक्षम आणि कार्यतत्पर मंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी. नितीनजी, स्वागत आहे IBN लोकमतमधल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. आता आपण आसाममधील जोरहाटमधून नागपूरच्या दिशेने चाललेलो आहोत आणि तुमचा मी आता इटानगरमध्ये ज्या पद्धतीने स्वागत झालं आणि अरुणाचल प्रदेशसाठी तुम्ही नुकतीच 50,000 कोटीची रस्ते सुविधा देण्याची जी घोषणा केलेली आहे त्यातूनच आपण मुलाखतीला सुरुवात करूया असं मला वाटतं की तुम्ही तुमच्या भाषणामध्ये जॉन केनेडी अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष यांचं वाक्य वापरलं की जिथे रस्ते असतात तिथे सुबत्ता येते. सुबत्ता जर आपल्याला हवी असेल, सुखसुविधा हव्या असतील तर सुरुवातीला आपल्याला प्राथमिक सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. तर हा जो मंत्र आहे हा भारतातील यापूर्वीच्या पंतप्रधानांनी आणि यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी जर व्यवस्थित मनात घेतला असता तर कदाचित भारताचं चित्र आपल्याला वेगळं दिसलं असतं. तुमचा महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री ते आता केंद्रातील त्या विभागाचे मंत्री, हा जो प्रवास आहे या प्रवासाविषयी सुरुवातीला ही गोष्ट खरी आहे की ज्या ठिकाणी रस्ते चांगले होतात त्याच ठिकाणी उद्योग येतात. रस्ते चांगले होतात तिथे शेतकऱ्यांचा माल असेल, दूध, फळं, फुलं हे शहराकडे नेता येतात आणि त्यामुळे ग्रामीण भागातलं परिवर्तन जे आहे याचा संबंध रस्त्याशी आहे आणि शहरी भागाचं परिवर्तन देखील रस्त्याशी आहे. आणि म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने असं म्हटलं की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून रस्ते चांगले नाही, तर रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. आणि म्हणून आपली कधी कधी गोष्ट अशी आहे की ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. देश धनवान आहे, राज्य धनवान आहे, पण जनता गरीब आहे. आणि म्हणून या रस्त्याच्या मार्फत औद्योगिक गुंतवणूक येणार आहे, नवीन रोजगाराची निर्मिती होणार आहे, शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग येणार आहेत, त्यातून प्रोसेसिंग इंडस्ट्रीज येणार आहे आणि या रोजगारातून नवीन आर्थिक सुबत्ता निर्माण होणार आहे. आणि म्हणून भारतामध्ये 52 लाख किलोमीटर रस्त्याची लांबी आहे. त्यापैकी केवळ 96,000 किलोमीटरच केवळ राष्ट्रीय महामार्ग होता आणि देशातला 40% ट्रॅफिक या 2% मार्गावर जायचा. पण आता आम्ही निर्णय घेतला आहे की आता याची 96,000 किलोमीटरवरून 2 लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग करू, म्हणजे देशातला 80% ट्रॅफिक हा राष्ट्रीय महामार्गावर जाईल. आणि हे करणं आवश्यक होतं कारण देशात 5 लाख ॲक्सिडेंट होतात, 3 लाख लोकांचे हातपाय तुटतात आणि 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे ट्रॅफिक डायव्हर्सिफिकेशन करता हे आवश्यक होतं. आणि म्हणून त्यातही आम्ही ठरवलं असं की जे नॉर्थ ईस्ट आहे, मणिपूर आहे, अरुणाचल आहे, त्रिपुरा आहे, मेघालय आहे, आसाम आहे, या सगळ्या भागामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये रस्त्याचा विकास झाला नाही, त्यामुळे इथे उद्योग नाही आहे, शेतीला विकास होऊ शकला नाही. त्यामुळे इथल्या लोकांना असं वाटतं की आपण भारतात असूनही पण भारताचं आपल्याकडे दुर्लक्ष आहे. आणि म्हणून मी जेव्हा विद्यार्थी परिषदेमध्ये होतो तेव्हा मेरा घर भारत देश हा कार्यक्रम आपण त्यावेळी मोठा ताकदीने करायचो की या लोकांना हे फिलिंग व्हावं की हा देश आपला आहे. आणि मला आजही तेच वाटतं की इथले रस्ते चांगले झाले तर इथला विकास होईल आणि या लोकांच्या मनात देखील आपल्या देशाबद्दलची तेवढीच प्रखर राष्ट्रभावना निर्माण होईल. आणि म्हणून मी अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, आसाम या सगळ्या प्रांतामध्ये यावेळी चांगले रस्ते करण्याचं काम हातात घेतलं आहे. आणि आज मी अरुणाचलमध्ये 50,000 कोटी रुपयाचे रस्ते आमचे 5 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा अरुणाचलला मिळतील असं सांगितलं आहे. जवळपास 20,000 कोटीची कामं सुरू केलेली आहे. आणि NHIDCL नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना केली आहे आणि त्यांच्यावर नॉर्थ ईस्टची जबाबदारी दिली आहे. आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काळात त्याचं चित्र बदलेल. मोदी सरकार ज्या पद्धतीने आधी घोषणा आणि वेगवेगळ्या पद्धतीने कामाची आखणी करताना आपल्याला दिसलं आणि आता लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि आता लोकांना रिझल्ट हवा आहे. तुमची जी ख्याती आहे, मुंबई आणि महाराष्ट्राने तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड मंत्री म्हणून पाहिलेलं आहे. त्यानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजना ज्या पद्धतीने देशभर राबवली, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तुम्ही त्याच्यात महत्त्वाची भूमिका निभावली. पण आता ही जी एकूण रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याची जी सगळी योजना आहे ही योजना पूर्णत्वास नेताना
तुम्हाला काय अडथळे जाणवले? कारण तुम्ही मध्यंतरी एक विधान केलं होतं की तुम्ही मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर अपघातांची संख्या वाढली असं बोलण्याचं धाडस एखादाच मंत्री करतो, पण तुम्ही ती जी वस्तुस्थिती होती ती स्पष्टपणे सांगितली. एक गोष्ट तर खरी आहे की मी चार्ज घेतल्यानंतर सगळ्या फ्रंटवर चांगलं यश मिळालेलं आहे, पण अपघात थांबण्यामध्ये आणि लोकांच्या मृत्यूची संख्या कमी होण्यामध्ये मात्र मला यश मिळालेलं नाही. जवळपास 4.6%ने मृत्यूंची संख्या वाढलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये रस्त्याची लांबी तर वाढते आहे. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा 2 किलोमीटर पर डे रस्ते बनत होते. आता सध्या मागच्या वर्षी 18 किलोमीटर झाला वर्षभराचा ॲव्हरेज, आणि आता डिसेंबर संपला तेव्हा आम्ही 17-18 किलोमीटरवर आहोत आणि मार्चच्या आत आम्ही 30 किलोमीटरपर्यंत पोहोचू. परंतु आता माझं टार्गेट 40 किलोमीटर आहे, पण माहीत नाही पुढच्या वर्षी कदाचित ते होईल. पण आता मला रस्त्याच्या लांबीपेक्षा अपघातात मरणाऱ्या लोकांचे प्राण कसे वाचवावे हे जास्त महत्त्वाचं वाटतं, आणि म्हणून माझ्या 5 वर्षात मी कमीत कमी 50% ॲक्सिडेंट कमी करणं आणि 50% लोकांचे प्राण वाचवणं याकरता खूप ताकदीने प्रयत्न करणार. तुम्ही आता नागपूरमध्ये नागपूर आणि वाराणसी या 2 शहरांसाठी एक अशा पद्धतीने हब तयार करतात की जिथे सगळी वाहतूक केंद्रित होईल. म्हणजे फक्त जसे विदेशामध्ये जिथे विमानतळ असतं त्या विमानतळाच्या लगतच रेल्वे असते, तिथेच बस सेवा असते आणि इतर सगळी म्हणजे वाहतूक तिथे केंद्रित झालेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीचं केंद्र आपल्याला भारतात कुठेच पाहायला मिळत नाही आणि ते तुम्ही आपण नागपूर आणि वाराणसी याचा कधी विचारच केला नाही की रेल्वे स्टेशन, बस स्टेशन आणि आता एअरपोर्ट आणि त्याचबरोबर जलमार्ग हे जर एका ठिकाणी आपण विकसित केलं तर एकूण दुसरा मार्ग बदलवणं त्याला कुठे जायची गरज पडणार नाही. अमेरिकेमध्ये बघा, न्यूयॉर्कमध्ये एवढा कंजेस्टेड एरिया आहे, पण रेल्वे स्टेशन, बस स्टेशन सगळे लागून आहेत आणि मग हा एक नवीन कन्सेप्ट आहे आणि तो लोकांच्या सोयीचा म्हणजे पहिला मॉडेल प्लॅन आम्ही नागपूरचा आणि वाराणसीचा केला आहे. याच प्रमाणात बाकीच्या राज्यात पण आम्ही करणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही बस पोर्ट जसे एअरपोर्ट आहेत तसे बस स्टेशन जे आहे ते 3 स्टार 5 स्टार हॉटेलसारखे आहेत. आता ज्या नवनवीन गोष्टी करण्याची गरज आहे, जेव्हा नवनवीन विचार घेऊन या समस्यांकडे पाहण्याची गरज आहे, तुम्ही जलवाहतुकीचा विचार सुरुवातीपासून करतात. कारण आपल्याकडे एक काळ असा होता की भारताने जलवाहतुकीच्या बळावर संपूर्ण जगातील व्यापारावर आपली अधिसत्ता निर्माण केली होती आणि मधल्या काळामध्ये आपण ते सगळं विसरून गेलेलो होतो. तर आता हे नव्याने वाढवण्यासाठी ची जी तुमची कल्पना आहे त्यासाठी मनुष्यबळ विकास ही सुद्धा बाब महत्वाची आहे. मनुष्यबळ विकास ही फार मोठी बाब नाही. एकदा तुम्ही एखादी गोष्ट विकसित केली की हळूहळू त्याची ट्रेन मॅनपॉवर तयार होते आणि मिळते. पण हा एक मोठा कन्सेप्ट आपण आता 111 नद्यांना जलमार्गामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 20,000 किलोमीटरच्या नद्यांची लांबी आणि 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा याचं जर आपण नेटवर्क तयार केलं तर आपल्या देशाचा विकास होऊ शकतो. जसं आता आपल्याकडे लॉजिस्टिक कॉस्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट ही 18% आहे, चीनमध्ये 8 ते 10% आहे. पण आपण जर प्रयत्न केला, आता जपानमध्ये जवळपास जपान आणि कोरियामध्ये 43-44% गुड्स आणि पॅसेंजर ट्रॅफिक पाण्यावर आहे. नंतर चायनामध्ये 47% आहे, युरोपियन देशात 40% आणि आपल्या देशात फक्त 5.6% आहे. जर तुम्ही रोडनी गेला तर तुम्हाला जर समजा ₹1.5 खर्च येत असेल, रेल्वेने जायला ₹1 खर्च येईल आणि पाण्याहून जायला 20 पैसे खर्च येईल. आता आम्ही ब्रह्मपुत्रेमध्ये सुरू करतो इथे, त्याच्यामुळे 5 आम्ही रोरो सर्व्हिसेस सुरू करतो. म्हणजे एका जहाजात 15-20 बसेस, 10-20 ट्रक, 30-40 गाड्या आतमध्ये जातील, वरती लोक त्या जहाजात बसतील आणि या तीरावरून त्या तीरावर जातील. पण 100 किलोमीटर वाचेल, लगेच बसेस उतरून जातील, बाहेर जातील. अशा रोरो मुंबईला सुरू करतोय, मांडवा ते भौत धक्का, बरोबर, नेरळ ते भौत धक्का. त्यामुळे जिथे याला 2 तास लागतात तिथे आपण 20 मिनिटात जाऊ, 15 मिनिटात जाऊ. त्यामुळे आता आपल्या देशामध्ये आता या क्षेत्रात क्रांती होऊ शकते. यातून जर आपण आपली लॉजिस्टिक कॉस्ट 12% कमी आणली केली 18%हून, तर आपल्या देशाचं एक्सपोर्ट 1.5 झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, दुर्भाग्य असं आहे की मुंबईवरून दिल्लीला जाणं कठीण आहे आणि महाग आहे, पण मुंबईहून कुठला माल दुबई किंवा लंडनला पाठवणं सहज आहे आणि स्वस्त आहे. कुठेतरी हे चित्र बदलण्याची गरज आहे आणि म्हणून कोस्टल ट्रॅफिक आणि जलमार्ग याचं एक नेटवर्क उभं करून आम्ही काम सुरू केलं आहे.
गंगेमध्ये 4,000 कोटी रुपयाची कामं सुरू केली आहे. 3 ठिकाणी मल्टीमोडल हब बांधतो आम्ही, वाराणसी, हल्दिया आणि साहिबगंज. गंगेवरून पुढे आपल्याला ब्रह्मपुत्र येता येईल, हल्दियाच्या पुढे, आणि ब्रह्मपुत्रेतून आपण म्यानमार, बांगलादेशमध्ये जाऊ शकू. आणि मग आपला एकंदर सगळाच एक्सपोर्ट इम्पोर्ट यातून झाला तर लॉजिस्टिक कॉस्ट बदलून जाईल. आणि म्हणून एक मोठं रिव्होल्युशन आहे, पण काम कठीण आहे. मी जिद्दीने करायचा प्रयत्न करतो. आपण आधी नोटाबंदी संदर्भात बोललात की या निर्णयानंतर ज्या पद्धतीने अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा झटका बसलेला आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेती आणि शेतीवर आधारित जे उद्योग होते तिथे जिथे कॅशने जास्तीत जास्त व्यवहार होत होता तिथे मोठ्या प्रमाणात झटका बसलेला आणि त्याचा आपल्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे आपलं GDPवर त्याचा परिणाम होईल अशा पद्धतीची चर्चा चालू आहे. तुम्ही यावर काय भाष्य कराल? मला वाटतं हा 1-1.5 महिन्याचा परिणाम होता. आता परिस्थिती सुधारण्याकरता सुरुवात झालेली आहे. येत्या 1-1.5 महिन्यात सगळं चित्र बदलेल आणि पुन्हा इकॉनॉमीमध्ये ग्रोथ रेट वाढेल. दुसरं, आपण आता कॅशलेस इकॉनॉमीकडे चाललो आणि हे एक चांगली सुरुवात आहे. विशेषतः आता चहा प्यायला देखील आपण कार्ड वापरायला लागलो, पेट्रोलला कार्ड वापरायला लागलो. आमचा टोल आहे तो 10% आता कॅशलेस झालेला आहे. त्यामुळे देशात एक नवीन परिवर्तन झालेलं आहे की आता नोटांची गरज नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण चाललो आहे. मला वाटतं ही देखील देशाची मोठी उपलब्धता आहे. दुसरं, इंटरेस्ट रेट कमी झाले आहेत. आता गरीब सामान्य माणूस घर बांधू शकेल, त्यामुळे इंटरेस्ट रेट कमी झालेलं आहे. उद्योगांकरता ते सोयीचं झालेलं आहे आणि बँकांचं डिपॉझिट 25 ते 30% वाढलेलं आहे. म्हणजे फायनान्स वाढणार आहे. त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होईल, हाऊसिंग सेक्टर विकसित होईल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये पण त्यामुळे नवीन कुमारी येईल आणि त्यातूनच एकंदर आपल्याकडे रोजगाराची निर्मिती होईल. आणि मला विश्वास आहे की यातून आपली इकॉनॉमी अजून सुदृढ होईल. काळा धन, भ्रष्टाचार यापासून दूर झालेला आहे आणि आता सगळे डायरेक्ट पैसे बँकेत जमा होतात. बरोबर. त्यामुळे आता कुठे आता स्कॉलरशिप असेल, अनुदान असेल, डायरेक्ट. आता माझ्याकडे कलकत्ता पोर्टमध्ये 103 वर्षीय लोक पेन्शन घेत होते. आता आम्ही ते सगळं डिजिटल केलं की अकाउंटमध्ये जमा होईल. तर जवळपास अनेक लोकांनी पेन्शन बंद झाली. म्हणजे 400 कोटी रुपये वाचले. याचा ते बोगस पेन्शन घेत होते. अनेक शिष्यवृत्त्या घेत होते, डायरेक्ट अकाउंट जमा होतात. अनुदानं डायरेक्ट जमा होतात. यामुळे भ्रष्टाचार 60,000 कोटी भारत सरकारचे वाचले. आता खतावरचं फर्टिलायझर सबसिडी देखील आता डायरेक्ट जाणार. त्यामुळे यातून भ्रष्टाचार मुक्त, ट्रान्सपरंट, टाईम बाउंड, रिझल्ट ओरिएंटेड आणि कॅशलेस इकॉनॉमी हे अनेक प्रगतीचे मुद्दे आपल्या देशाला आता लाभलेले आहेत. आणि शेतकरी देखील आता त्यांनी माल विकला की त्याला ते पैसे मोजा हे नाही, त्याच्याकडनं डायरेक्ट त्याच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे आणि त्याला डेबिट कार्ड मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं 1-1.5 महिना त्रास झाला, पण आता त्रास होणार नाही. यातून आपण एका शक्तिशाली इकॉनॉमीकडे चाललो आहे आणि गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्यांचा यात फायदाच होणार आहे. नितीनजी, पण जे समाजातले जे विचारवंत आहेत, जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत, म्हणजे तळामध्ये जे प्रत्यक्ष काम करताना दिसतात, सर्व पक्षीय किंवा सर्व विचारसरणीचे, त्यांनी सातत्याने अशी चिंता व्यक्त केली की मोठ्या प्रमाणामध्ये याचा गरिबांना त्रास होताना दिसतोय. कारण कॅशलेस हा साक्षरता असणे त्याच्यासाठी गरजेचं आहे. कॅशलेस इकॉनॉमीसाठी आपल्याकडे निरक्षरांची संख्या जितकी मोठी आहे तेवढीच गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या मोठी आहे. तर त्यांचा विचार या सगळ्या ह्याच्यात मला थोडी मोठी क्रांती झाली. आपल्या बँकांमध्ये पहिले 3.5 करोड लोकांची खाती होती, गरीब लोकांची. प्रधानमंत्री जनधन योजनेमधून 23 करोड लोकांनी खाते उघडलेली आणि 66,000 कोटी रुपये बँकेत जमा केलेले. त्या महिलांना, बचत गटांना आता लोन मिळत आहे. आपण 5 करोड परिवारांना आता गॅसचं सिलेंडर आणि शेंडी फुकट दिलेली आहे. 1.5 करोड लोकांना देणं झालेलं आहे. म्हणजे आता हळूहळू गरीब माणूस देखील आता हा देखील त्याची परिस्थिती बदलत आहे आणि तो देखील आता आपल्या मोबाईल फोनवरून बँकिंग करणार. त्याला बँकेत जायची गरज नाही आहे. मला असं वाटतं की थोडंसं सुरुवातीच्या काळात शिफ्ट होण्याकरता थोडा त्रास झाला, पण आता मोठ्या प्रमाणात आपण बघतो टीव्हीवर की चहाच्या टी स्टॉलवर देखील आता तो कार्ड स्वॅप करायला लागला. टोलवर तेच सुरू झालं. आता तुम्हाला एकच सांगतो, मुंबई ते दिल्ली 18 टोल आहे. आता हे जर सगळं आपण जर ई टोल झाला, ई फास्ट ट्रॅक, तर एका टोलवर 10 मिनिटं, 180 मिनिटं म्हणजे 3 तास
त्यातले 20 मिनिटं गेले तर जवळपास 2.5 तास वाचणार आहे. तर एका प्रवासात मुंबई दिल्लीत 2.5 तास वाचले तर महिन्याभरात तो असे 3 प्रवास जास्तीचे करेल. बरोबर. 3 प्रवास जास्ती केला तर इन्कम वाढेल, आपल्या ट्रक जास्त धावतील. दुसरं, टोल नाक्यावर ट्रक उभा राहतात, त्याच्यामुळे 70,000 कोटी रुपयाचं नुकसान आहे. डिझेल वाया जातं, पोल्युशन होतं. IIM कलकत्ता आणि यांनी अभ्यास केला, आता हे पैसे वाचतील आणि वेळही वाचेल. त्याच्यामुळे विज्ञानाच्या आधारावर, तंत्रज्ञानाच्या आधारावर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बँकिंग सेक्टरमध्ये हे जे मोठं परिवर्तन होत आहे ते गरीब माणसाच्या हिताचं आहे. आता मोबाईल फोनवर त्याला कळतं पाऊस येणार आहे की नाही येणार आहे, हवामान काय राहणार आहे. मोबाईल फोनवर त्याला कळतं की मला पुण्यावरून आपला भाजीपाला विकायचा आहे, पुण्यात भाव काय, मुंबईत भाव काय, नाशिकमध्ये काय, त्याला ताबडतोब त्याप्रमाणे जाता येईल. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग हा शेतकरी, शेतमजूर आणि गरीब माणसाकरता फायद्याचा होणार आहे. आता बँकात 30% डिपॉझिट वाढले, लोन मिळणार आहे गरीब माणसाला. घरं बांधण्याकरता हाऊसिंगचं कर्ज कमी व्याज मिळणार आहे. गरीब माणूस घर बांधून 10 वर्षाकरता आम्ही निर्णय घेतला की जो 9 लाखाचं किंवा त्याच्या खालती घर बांधेल त्याला 4% आम्ही 10 वर्षाकरता इंटरेस्ट सबसिडी देणार आहे. 12 लाखाचं घर असेल त्याच्या आतमधलं त्याला 3% 10 वर्षाकरता मिळणार आहे. म्हणजे आता कोणी गरीब माणूस रस्त्यावरचा रिक्षेवाला असेल, मजदूर असेल, तो घर विकत घेऊ शकतो. ही थोडी मोठी अचिव्हमेंट आहे. निश्चितच. नितीनजी, एकूणच म्हणजे आर्थिक पातळीवर मोठ्या प्रमाणात बदल संपूर्ण देशात होऊ घातलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता म्हणजे राजकीय उत्तरायण पण सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते राजकीय उत्तरायण म्हणजे उत्तर प्रदेशकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका आहेत, त्याच्यासह म्हणजे 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा हे मुद्दे चर्चेला येणार आहेत की या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप कुठे असणार आहे. असं आता महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, आम्ही 4थ्या नंबरवरून 1ल्या नंबरवर आलो आणि स्वतःच्या ताकदीवर आम्ही सगळ्या पक्षांना जेवढ्या नगर परिषदा मिळाल्या तेवढा आकडा आमचा मिळालेला. तेव्हा मला असं वाटतं की येणाऱ्या महानगरपालिकेत आणि या 5ही राज्यामध्ये आम्हाला चांगला विजय मिळेल आणि भारतीय जनता पार्टी आता देशातील जनतेच्या आशा आकांक्षेचं प्रतीक बनलेली आहे. आपल्या देशाचा विकास करू शकत आहे. जात, पंथ, धर्म, भाषा कुठेही डिस्क्रिमिनेशन न करता सबका साथ सबका विकास, आणि यातून लोकांच्या मनात एक अपेक्षा निर्माण झालेली आहे. आम्ही सतत काम करतोय, नवीन नवीन योजना स्वीकारतोय, नवीन नवीन कार्यक्रम करतोय. यातून जसं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात देखील लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. मला वाटतं महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत देखील आम्हाला चांगलं यश मिळेल आणि या 5 राज्याच्या निवडणुकीत यश मिळेल आणि निश्चितपणे आम्ही पुढे जाऊ असं मला विश्वास आहे. सर, 2 प्रश्न. एक म्हणजे तुम्ही गोव्याचे प्रभारी आहात, तुमच्याकडे गोव्यामध्ये पुन्हा भाजपला निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे आणि एकूण महाराष्ट्राचं जे सगळं राजकीय वातावरण आहे याच्यातला तुमचा गेल्या 25 वर्षातला जो अनुभव आहे हा सगळा अनुभव शिवसेना आणि भाजप युतीचा आहे. परंतु या गेल्या 3 वर्षांमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपल्याला दिसतात. तर यामागची कारणं काय आहे? एक युतीचं जे एक जोड होती, एक साथ 2 पक्ष चाललेले होते, ते असे इतके वेगळे का झाले किंवा इतके दूर का गेले? असं बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वात आम्ही काम केलं. बाळासाहेब कधी आम्हाला आमचेच नेते वाटत होते. त्यावेळी प्रमोदजी, गोपीनाथराव, बाळासाहेब, मी असताना पण आमचे चर्चा व्हायची, वादविवाद व्हायचे, कधी थोडे बहुत कटुता यायची, पण पुन्हा व्हायचं. पण आता दुर्भाग्याने शिवसेनेच्या मुखपत्रातून विरोधी पक्ष देखील कठोर टीका भाजपवर, भाजपच्या नेत्यांवर होते. त्याचं दुःख होतं कार्यकर्त्यांना. मला असं वाटतं दोन्ही बाजूंनी थोडासा संयम जर ठेवला आणि आता महाराष्ट्रात बोलणी सुरू आहे तर निश्चितपणे युती व्हावी अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. परंतु शेवटी असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला वाटतं आपण वाढलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे आणि त्यातला समन्वय साधून मग आपण पुढे जात असतो. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने पण चांगलं यश मिळवलेलं आहे. ते लक्षात घेता शिवसेनेने थोडंसं ग्राउंड लेवलवर त्याबाबतीत विचार केला पाहिजे आणि दोघांनी जर समजदारीने विचार केला तर निश्चितपणे मार्ग निघेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीची बोलणी सुरू आहे. माझा आजकाल महाराष्ट्राशी तेवढा संबंध नाही आहे कारण मी दिल्लीत गेल्यामुळे आता महाराष्ट्राचे
तशी पण आता बरेचसे दोर आता कापल्या गेलेले आहेत. त्यामुळे नागपूर आणि विदर्भापुरता माझा थोडा ट्रेक आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणाशी नाही आहे. मला विश्वास आहे की देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी योग्य निर्णय घेईल. तुम्ही राष्ट्रीय राजकारणात गेल्यापासून तुम्ही तसं महाराष्ट्राच्या राजकारणावर कधी भाष्य करताना दिसत नाही, परंतु नुकत्याच नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुमच्या संबंधांबद्दल जाहीर भाष्य केलं. कारण तुमच्या दोघांमध्ये जी सतुता आहे अशी चर्चा सातत्याने होत होती, विशेषतः राजकीय वातावरणामध्ये. त्यावर पहिल्यांदा तुम्ही प्रकाशझोत टाकला. तो का तुम्हाला करावंसं वाटलं? मला नाही वाटलं. काय असतं की एका गावातले दोन मोठे नेते असले की ते एकोप्याने राहू शकतात, हे याच्यावर राजकीय नेत्यांचा आणि पत्रकारांचा विश्वासच नाही. देवेंद्रच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, गंगाधरांच्या खाली मी राजकारणात आलो आणि मी स्वतः देवेंद्रला राजकारणात आणलं. ज्यावेळी तो महापालिकेत तिकीट मिळालं ते त्याच्या घरी जाऊन त्याला सांगितलं राजकारण. तेव्हा देवेंद्र कर्तृत्ववान नेता आहे आणि देवेंद्रमध्ये माझ्यामध्ये पूर्ण कोऑर्डिनेशन आहे, कोऑपरेशन आहे आणि कम्युनिकेशन आहे. आता नागपूरचे सगळे निर्णय आम्ही मिळून करतो, कार्यक्रम मिळून करतो, प्रवास मिळून करतो. त्यात आता महाराष्ट्र क्षेत्र आहे, माझं देश क्षेत्र आहे. आम्ही एका गावातले आहोत, आम्ही मिळून काम करतो. पण काही वेळा वर्तमानपत्र, मीडिया कारण नसताना आता एखाद्या कार्यक्रमाला मी येऊ शकतो, एखाद्या नाही येऊ शकत, त्यामुळे मुद्दामून असं काहीतरी आहे बा असं दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं आणि मला याचा आनंद आहे. आणि नेहमी पक्षामध्ये मोठ्या नेत्यांनी आपल्या मागच्या नेत्यांना मदत करून त्यांना मोठं केलं पाहिजे. जे मला जसं आठवतं की प्रमोद महाजनांनी, गोपीनाथरावांनी यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं, मला संधी दिली. मी माझ्यावर काम करत असताना अन्य नेत्यांना संधी दिली आणि आता असं बदलत राहणार आहे. मी आता दिल्लीत गेलो, आता देवेंद्र महाराष्ट्रात आहे, पुढे देवेंद्रच्या नंतरची पण पिढी येणार आहे. त्यामुळे आमची पार्टी ही काही पितापुत्रांची किंवा फॅमिली पार्टी नाही आहे. इथे नेहमी नेतृत्व बदलत असतं आणि त्या नेतृत्वातून त्याला संधी मिळत असते. देवेंद्रला आता नेतृत्व, तरुण नेतृत्व आहे, महाराष्ट्राच्या विकासाची विजन आहे, मुंबई महाराष्ट्राच्या विकासाच्या त्याच्या चांगल्या कल्पना आहे आणि एक चांगलं शासन देण्यात ते यशस्वी झालेलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी देखील चांगलं काम करत आहेत. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री म्हणून, वनमंत्री म्हणून किती मोठा त्यांनी पर्यावरणाविषयी झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतला. बावनकुळेंनी वीज स्वस्त करून दाखवले, वीज निर्मिती वाढवली. आता विनोद तावडे शिक्षण मंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्रातले आता चंद्रकांत पाटील हे रेव्हेन्यू मिनिस्टर, PW मिनिस्टर म्हणून देखील चांगलं काम करत आहे. एकंदरीत सरकार चांगलं काम करत आहे. अशा पिढ्या बदलत असतात, माणसं बदलत असतात, पण विचार, सिद्धांत आणि संघटना तेच राहते. त्यामुळे पार्टी ही नेहमी चालत्या गाडीसारखी आहे. प्रत्येक स्टेशनवर ती गाडी अशी रिंग रोडसारखी फिरत असते. प्रत्येक स्टेशनवर जुने लोक उतरतात, नवीन लोक चढतात. गाडी सतत चालत असते, पण चढणारे आणि उतरणारे मात्र बदलत असतात आणि हेच चांगल्या पक्षाचं लक्षण आहे. त्यामुळे नवीन नेतृत्वाला संधी देणं, त्याच्या मागे उभं राहणं हेच महत्त्वाचं आहे. अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी एवढे मोठे नेते होते, आम्ही त्यांना दुरून बघायचो. त्याच अटलजींच्या खुर्चीवर बसण्याची संधी मला मिळाली अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्रात मी कधी कल्पना नव्हती केली, मला दिल्ली माहीत नव्हती, पण मला त्यांनी संधी दिली आणि म्हणून पक्षामध्ये परिवर्तन होत असतं. त्यामुळे निश्चितपणे देवेंद्रच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास होतो आहे आणि त्यांच्या सरकारला आणि त्यांना माझं पूर्ण समर्थन आहे आणि माझ्या शुभेच्छा आहे आणि त्याच्या हातून जास्तीत जास्त चांगलं काम महाराष्ट्रात व्हावं अशीच माझी सदिच्छा आहे. जेव्हा गरज वाटली तेव्हा मला त्यांनी विचारलं तर मी त्यांना मदत करत असतो आणि नाहीतर त्यांना ते त्यांच्या काम करू शकतात ते करत आहेत. आता ज्या पद्धतीने संघ पसरत जाताना आपल्याला दिसतो, संघाच्या विचारधारेमध्ये किंवा भाजपमध्ये सर्व विचारधारेचे लोक येताना दिसतात. महाराष्ट्रात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त वादग्रस्त मंत्री भाजपमध्ये धावून आलेले होते, पण आता संघाच्या शाखेवर भाजपच्या आमदारांना जाण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. तर हे सगळं काय त्यांना नव्याने संघ तत्वज्ञान शिकवण्याचं काम आहे की काय? तुम्ही कसं बघता त्या निर्णय? पहिली गोष्ट 101% चूक आहे. कोणाही आमदारांना सक्ती केलेली नाही आणि संघ कुठली सक्ती करत नाही. संघ आम्हाला आदेश देत नाही आणि आदेश पाळत नाही. जे मला जवळून ओळखतात तुला माहिती आहे, बरोबर, मी कोणाचा आदेश पाळून काम करण्यापैकी नेता नाही. संघ इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ कन्व्हिक्शन. हे स्पॉन्टेनियस आहे. ज्याला यायचं त्यांनी नसेल ना काय.
आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते असे आहेत ज्यांना संघाशी संबंध नाही आहे, संघ विचारधाराशी संबंध नाही आहे आणि त्यांना आम्ही आत्मसात केलं. आता आपण चाललो आसामवरून, सर्वानंद सोनवाल याला मी पार्टीत आणलं, तो आसामचा मुख्यमंत्री झाला. तापी गाव आता त्यांनी तिथे अरुणाचलमध्ये त्यांनी उल्लेख केला की मेरे गुरु आहे, तो कुठे संघात होता. आता किरण रिजिजू असे अनेक मोठे मोठे नेते आले आणि ते काम करत आहेत आणि आम्ही कोणालाही असा आग्रह धरत नाही. मला एक गोष्टीचं नेहमी दुर्दैव वाटतं की इमेज वर्सेस रियालिटी अँड ग्राउंड रिलेटिव्ह वर्सेस परसेप्शन. संघाबद्दलचे, संघ आणि भाजपच्या संबंधाबद्दलचे मीडियामध्ये इतके गैरसमज आहेत आणि अनेक लोक ते गैरसमज पसरवण्याचं एवढं उत्साहाने काम करतात की त्यामुळे कधी कधी चांगल्या माणसांवर, चांगल्या विचारावर, चांगल्या संघटनेवर अन्याय होतो. संघ कधीच काय म्हणतो, तुम्ही संघाच्या विचाराच्या अनुरूप देशाकरता चांगलं काम करा. मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. मी पॅन्ट घालतो, जीनची पॅन्ट घालतो, मला म्हणाले की संघात हे चालत नाही. मग असं कधी मी पाहिलं नाही संघात. संघ मॉडर्नायझेशनच्या विरोधात नाही, पण आपला देश, आपला समाज, आपली मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती, मूल्याधिष्ठित परिवार पद्धती, ही भारतीय संस्कृती, इतिहास, विरासत ही आमची ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, शिवशाही आमचं मिशन आहे, शिवाजी महाराज आमच्या रोमारोमात आहेत. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली समता आणि शिवाजी महाराजांची शिवशाही याच्या आधारावर जात, पंथ, धर्म, भाषेपासून मुक्त, जातीच्या आधारावर कोणी मोठा नाही, धर्माच्या आधारावर कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, सबका साथ सबका विकास, जातीयवाद आणि अस्पृश्यता समाजातून नष्ट करून मानवतेच्या आधारावर विकासाचं राजकारण करून 21व्या शतकामध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, रिसर्च ज्याला आपण ज्ञान म्हणतो, हे कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धती दोघांचा समन्वय साधून आपण पुढे गेलं पाहिजे. आता बघा आयुर्वेद, आज मला सांगा रामदेव बाबांनी केवढं आयुर्वेदाचं काम उभं केलं. नागपूरमध्ये तुम्ही रामदेव बाबांना आणून आता नागपूरमध्ये नागपूरची ओळख हल्दीराम किंवा बैद्यनाथ होती, आता नागपूरची ओळख रामदेव बाबा सुद्धा होणार आहे. ते 5,000 कोटीची गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे नागपूरच्या आसपासच्या शेतकऱ्यांना त्यांना ऑलिव्हराची जेली ज्यूस हजारो टन पाहिजे, ते नागपूरचे शेतकरी आता देतील. मग त्यांना आयुर्वेदिक वनस्पती पाहिजे, त्यांना औषधं पाहिजे. गडचिरोली, अमरावतीच्या मेळघाट, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धेच्या जंगलातून त्या वनस्पती मिळतील. मध आम्ही गोळा करणार आहे. आता आमच्या इथे संत्र्याचं मध आहे, मोसंबीचं मध आहे, लिंबाचं मध आहे, सगळ्या जंगलातलं मध आणि गोळा करून त्यांना आम्ही देऊ, त्यांना रोजगार मिळणार आहे. आणि जगामध्ये मी पाहिलं, अमेरिकेत गेलो होतो, 20,000 लोकांनी योगासनं घेतली, दुबईमध्ये 25,000 लोकांनी केली. योग विज्ञानाला मान्यता मिळाली, आयुर्वेदाला मान्यता मिळाली. आता जगातले लोक ही दंतकांती टूथपेस्ट वापरतात. केवढं आनंदाची गोष्ट. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये, आपल्या योग विज्ञानामध्ये, आपल्या मूल्याधिष्ठित संस्कारामध्ये, जीवन पद्धतीमध्ये ताकद आहे. पण आपलाच आपल्या विचाराबद्दलचा जो आत्मविश्वास तो कमी झाला होता, तो या घटनांनी पुन्हा निर्माण झालेला आहे. आणि आम्ही मॉडर्न आहोत, फुल पॅन्ट शर्ट घालणारे आहोत. आम्ही काही तुम्हाला धोतर घाला आणि शेंडी बांधा असं नाही सांगितलं. हिंदुत्वाचा अर्थ म्हणजे पूजा अर्चा करणं नाही आहे, हिंदुत्व देवळात नाही आहे, हिंदुत्व जीवन पद्धती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद हे हिंदुत्वाचे आयकॉन आहेत. हिंदुत्वावरून विषय निघाला म्हणून मला तो प्रश्न विचारावासा वाटतो की उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या की राम जन्मभूमीचा मुद्दा पुन्हा येतो आणि पुन्हा हिंदुत्वाचा अजेंडा चर्चेला येतो. आता एक नव्याने त्या विषयावर चर्चा सुरू झालेली आहे की पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर राम जन्मभूमीचा मुद्दा येणार की काय, किंवा ते तुम्हीच मुद्दा काढता, तुम्हीच चर्चा करता. आता मुळात हा मुद्दा सुप्रीम कोर्टात सबज्युडिस आहे, त्यामुळे कुठलंही सरकार इच्छा असताना सहजावर काहीच करू शकत नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, आता मी अयोध्येला गेलो होतो, 50,000ची रॅली झाली आणि मी राम गमन यात्रा 2,500 कोटीचा रस्ता मंजूर केला, राम जानकी मार्ग 2,500 कोटीचा रस्ता केला आणि 84 कोसीची पदयात्रा होते, त्याकरता 2,000 कोटी मंजूर केले. अयोध्येचं स्टेशन केलं. प्रभू रामचंद्र, त्यांचा इतिहास, विरासत, संस्कृती आमच्या प्रेरणेचं प्रतीक आहे. आणि आता मला असं वाटतं त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला हे तर प्रूव्ह झालं. आता रामाचं मंदिर, राम जन्म झाला तिथे होईल की कुठे होणार आहे. पण तरी न्यायालयात प्रश्न, हा मुद्दा राजकारणाचा नाही आहे आणि हा बनू पण नाही, हा देशाच्या अस्मितेचा मुद्दा आहे आणि या सगळ्यांनी सहकार्य करून राम मंदिर व्हावं अशी आमची इच्छा आहे.
नितीनजी, इकडे आता निवडणुकांबद्दल सगळेजण बोलत आहेत, परंतु भाजप आणि MIMची जवळीक याबद्दल आता MIMचे लोक सुद्धा स्पष्टीकरण द्यायला लागलेले आहेत. तर ही जी चर्चा आहे MIMची आमची काही जवळीक नाही, आमचा काही संबंध नाही. MIMचा जो ॲटिट्यूड आहे, अप्रोच आहे, तो राष्ट्रविरोधी आहे. आतंकवाद्यांच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यांचं आमचं कधी जमूच शकत नाही. आमचा काही संबंध नाही, आम्हाला काही घेणं. काय झालं आहे, कुठलाही पुरावे नसताना आणि लोकांच्या मनोरंजनाकरता काही लिहिलं जातं, काही चर्चा केल्या जातात, ते चिपकून राहा आमच्यावर तुम्ही. मला असं वाटतं सत्याशी दुरून काही संबंध नाही. आता ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, पंजाबमध्ये अंमली पदार्थांचा मुद्दा आहे, उत्तर प्रदेशमध्ये पिता पुत्रांची लढाई आणि त्याच्या विरुद्ध सगळ्या पक्षांकडे लक्ष केंद्रित झालंय. गोव्यामध्ये सुभाष वेलिंगकर जे संघाचे तिथले प्रमुख होते, त्यांनी ज्या पद्धतीने बंड केलंय भाषेच्या मुद्द्यावर, त्या सगळ्यामुळे जी वेगळ्या प्रकारच्या चिकित्सेचा भाजपला सामना करायला लागतो. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? बघा, गोव्यामध्ये पूर्ण पोलरायझेशन झालेलं आहे. गोव्यातल्या लोकांनी अस्थिर सरकार झाल्यावर किती नुकसान होतं अनुभव घेतलेला. गोव्यातल्या लोकांना एका पक्षाचं स्थिर सरकार पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीने जो विकास केलेला आहे राज्यांनी आणि केंद्राने गोव्यात, त्याच्यावर जनतेचा विश्वास आहे. आता असा एवढा मोठा लोकशाहीचा पक्ष आहे, काही लोक नाराज होतात. संघ सोडून संघचालक पद सोडून कोणी पार्टी स्थापन करत नाही आणि विचारार्थ कधी अभिप्रेत पण नाही. पण झाला, मला असं वाटतं शिवसेना दरवेळा आमच्या विरोधात उभी राहते. मागच्या वेळी पण उभी, त्यांचा एकही आमदार आला नाही निवडून. 2000 मतं मिळेल त्यांना गोव्यात. यावेळी उभे आहे, ठीक आहे, लढू आपण. पण याचा काही फारसा परिणाम मीडियामध्येच फक्त असं वाटतं. उलट आम आदमी पार्टीने केलेल्या डिव्हिजनमुळे काँग्रेसचं नुकसान होणार आहे आणि आमचं काही विशेष नुकसान नाही आहे. गोव्यामध्ये आम्ही मागच्यापेक्षा देखील जास्त जागा जिंकून विजय होऊ. राहिला उत्तर प्रदेशचा, मला व्यक्तिगतरित्या विचारशील तर कोणाच्या परिवारात भांडणं व्हावं, पिता पुत्रांनी आपसात भांडणं करावी, घरं तुटावी आणि आमचा राजकीय फायदा व्हावा, असा विचार आम्ही कधी केला नाही. मला मुलायम सिंगजी माझे चांगले मित्र आहेत. मला वाईट वाटतं ते सगळं बघून. मला असे वाटतं की पिता पुत्रांना कोणा संबंध चांगले व्हावे, त्यांनी एकत्र व्हावे आणि निवडणुका विचाराच्या आधारावर व्हावा, सिद्धांताच्या आधारावर व्हावा, जनतेने मतदान करावं. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या घरात भांडणं लागलं आम्हाला विजय मिळावा, असे छोट्या विचारावर आम्ही कधी केला नाही. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे काम केलेलं आहे आणि जे काम करू इच्छितो, त्या उत्तर प्रदेशच्या विकासाकरता लोकांनी आम्हाला मत द्यावं, असा आमचा पॉझिटिव्ह प्रचार आहे. पंजाबमध्ये निश्चितपणे अंमली पदार्थ जे असतील, अफू, गांजा, चरस, हे पाकिस्तानमधून, विशेषतः पाकिस्तानची स्ट्रॅटेजी आहे की भारताशी त्यांनी एक प्रकारे एक छुपी युद्ध आणि हे छुप युद्ध जे आहे ते, कारण 3 वेळा युद्धात हारल्यामुळे आतंकवाद्यांना पाठवणं किंवा अशा प्रकारे अंमली पदार्थ एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांना एनकरेज करून भारताच्या पिढीला बिघडवणं आणि त्यामुळे हे प्रयत्न सुरू आहे. याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं आमच्या पंजाबच्याही सरकारचं मत आहे, आमचंही मत आहे. आम्ही कठोर कारवाई करू आणि म्हणून आतंकवाद्यांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई केली, त्या कारवाईला यश मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे अंमली पदार्थाच्या स्मगलिंग करणाऱ्या लोकांच्या विरोधात देखील कठोर कारवाई करेल आमचं सरकार. त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. अशा गोष्टीचा फायदा घेऊन राजकारणात निवडणुका जिंकाव्या असं आम्हाला कालही वाटलं नाही, आजही वाटलं नाही आणि उद्याही वाटणार नाही. आम्ही आयुष्यात अनेक जय पराजय पाहिलेत, डिपॉझिट जप्त झालेली पाहिजे आहेत. कधी कधी यश खूप दूर होतं, पण आम्ही कधी अशा विषयांचा आधार घेतला नाही, आम्ही घेणार नाही. लोकांना पटलं त्यांनी आम्हाला मतं द्यावी आमच्या विचारांवरून, आमच्या कामांवरून. नाही पटलं तर नाही द्यावी. काही मंत्री नाही झालं तर काय माणूस मरतो का? फरक काय पडतो? हीच आमच्या पक्षाची आणि सरकारची भूमिका आहे. नितीनजी, गोव्यातला जो भाषिक वाद आहे आणि या भाषिक आग्रहावरूनच वेलिंगकरांनी तिथे एक वेगळा स्वतःचा फ्रंट निर्माण केलेला आहे, तर आणि शिवसेना आता त्याला मिळालेली आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो पक्ष तुमच्या बरोबर सत्तेत सहभागी आहे, केंद्रीय राजकारणामध्ये एकत्र आहे, परंतु स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये जो टोकाचा संघर्ष होतो शिवसेना आणि भाजपमध्ये, तो टाळण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुला जर आठवत असेल तर गोव्याच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना वेगळी उभी नाही आहे. अगदी प्रमोद महाजन असतापासून वेगळी उभी आहे. त्यांचा एकही आमदार निवडून नाही आला, ते लढत असतात.
आता हा शिवसेनेचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशाला लढतात, बिहारमध्ये लढतात. संजय राऊतांवर जबाबदारी बहुतेक काहीतरी उत्तर प्रदेशची आहे. आता लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आणि प्रत्येकाला वाटतं आपला पक्ष वाढला पाहिजे. ते प्रयत्न करतात, काही हरकत नाही, करू द्या. आणि मला असं वाटतं की गोव्यामध्ये आम्ही देखील मराठी संस्कृती, स्थानिक भाषा, तिथली संस्कृती, इतिहास याच्या समर्थनालाच आहे. पण आज जगात जर पुढे जायचं असेल, सायन्स, आता मला सांगा, आपले सॉफ्टवेअर इंजिनियर पुण्या मुंबईतल्या, कोकणातले किंवा गोव्यातले, घराघरातले जे अमेरिकेत करतात, त्यांना जर इंग्रजी नसताना त्यांना तिकडे रोजगार मिळाला असता का? त्याच्यामुळे मराठीचा अभिमान असला पाहिजे, स्थानिक भाषेचा अभिमान असला पाहिजे. त्या बाबतीत सगळी साहित्य, संस्कृती, कला, विरासत प्रोटेक्ट केली पाहिजे. आणि अजूनही आम्ही त्यांच्या भावनेचा दखल घेऊन नवीन सरकार आल्यावर तो प्रश्न सोडव. पण इंग्रजीच्या शाळांना दिलेलं अनुदान काँग्रेस सरकारने तुम्ही बंद करून टाका. त्यांचं बंद करण्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला जास्त अनुदान देऊ आणि मार्ग काढू. आणि तुमचं म्हणणे आम्ही मानतो, तुमच्या विचाराचे आम्ही पण आहोत. पण एकदम टोकाचे विषय घेऊन संघर्ष उभा करणं, हे आजच्या सामाजिक स्वास्थ्य बिघडवणं आणि नवीन प्रश्न निर्माण करून भाषेच्या आधारावर भांडणं लावणं हे बरोबर नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ, पण त्याचबरोबर स्थानिक भाषा, संस्कृती याला पूर्ण संरक्षण देऊन लोकांच्या भावनेचा आदर करू, अशीच आमची भूमिका आहे. आणि निवडणुकीच्या आधी आम्ही हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. निवडणुकीनंतर देखील निश्चितपणे यशस्वीपणे सोडवू आणि त्यांच्याही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. अत्यंत सुंदर गीत लिहिणारे, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, असं लिहिणारे राम गणेश गडकरी त्यांच्या 100 वर्षापूर्वी त्यांनी लिहिलेल्या अप्रकाशित नाटकातील संभाजी महाराजांवरील त्यांच्या काही वाक्यांवर आक्षेप घेऊन आत्ता त्यांचा पुतळा फोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या तरुणांनी केलं. आणि त्यामुळे एकूण म्हणजे आम्ही काय कुठे चाललेलो आहोत. मला असं वाटतं की संभाजीराजे किंवा शिवाजी महाराज मराठा समाजाचे आहेत असं काही लोकांना वाटतं. बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाचे असं वाटतं. लोकमान्य टिळक महात्मा हे ब्राह्मणांचे आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचे वाटतं. हे अतिशय वाईट आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या समाजाचे आहेत. आणि अशा प्रकारे जे काही महाराष्ट्रात करतात हे छत्रपती शिवाजी महाराजांना, संभाजींना देखील अपेक्षित नव्हतं. आणि म्हणून कुठल्या तरी जुन्या याच्यावर वादंग माजवणं असं करणं हे अतिशय वाईट आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र हा संस्कृतीच्या दृष्टीने एक संपन्न राज्य आहे. आणि महाराष्ट्राने आपली साहित्य, संस्कृती आणि कलेच्या संदर्भात आपली प्रतिमा जोपासलेली आहे. मुंबई, पुणे ही आमची एक प्रकारे सांस्कृतिक महानगरी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत यांची कामं चांगली नाही. लोकांनी त्यांना एन्करेज करू नये, उलट अशा कामाकडे दुर्लक्षित करावं. आणि राम गणेश गडकरी सारखे प्रतिभाशाली नाटककार त्यांनी एवढं मोठं केलं, ज्यांना त्यांची जनशताब्दी आपण साजरी करतोय, त्यांचे पुतळे उद्ध्वस्त करणं मनाला क्लेश देणार आहे. सर्वसामान्य मराठी माणसाच्या जखमेला अतिशय वेदना देणारं आहे. मी आवाहन करेन की असं करू नका. हा महाराष्ट्र एवढा संकुचित नाही, हा महाराष्ट्र मोठ्या मनाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचे दैवत आहेत. ते कोणा एका जातीचे नाही आहेत, सगळे आमच्या भारतीय समाजाचे आहेत. त्यांचा विचार, त्यांचा आदर्श आमच्याकरता प्रेरणा आहे. आणि मग या मोठ्या पुरुषांना जातीच्या भिंतीत अडकवून ठेवू नका. त्यांचा आदर्श, त्यांचा विचार सगळ्या समाजाकरता आणि देशाकरता आहे. मनाचा मोठेपणा ठेवून त्यांना स्वीकार करा, अशीच विनंती मी सगळ्यांना करतो. निश्चितच नितीनजी, तुमच्या दाहोसच्या परिषदेसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण इथे IBN लोकमतमध्ये तुमच्या या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून तुम्ही वेळ दिलेत आणि या सगळ्या विषयांवर तुम्ही बोललात, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.